हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ, शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली आहे आज लवकर. आज आहे स्पेशल डे. लवकर उठली, आंघोळीला पाणी तापलं, पटकन आंघोळ केली, आवरलं आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागली. मिस्टरांचा डबा द्यायचा आहे. आज सुट्टी घ्या म्हणली पण नाही घेतली. जाऊ द्या, असू द्या, काय हरकत नाही. एवढं पण स्पेशल डे नाही आहे, पण स्पेशल डे आहे. नव्याचे 9 दिवस म्हणता म्हणता 30 दिवस कशा आनंदात निघून गेले हे कळलंच नाही. म्हणजेच आमच्या लग्नाचा पहिल्या मंथचा वाढदिवस आहे असं समजू शकता. म्हणजे 1 महिना झालेला आहे पूर्ण लग्नाला आणि मला विश्वास बसत नाही. एवढा हसत खेळत जसा हा 1 महिना निघून गेला आहे ना, तसं पूर्ण आयुष्य निघून जावं. लई लोक म्हणतात नव्याचे 9 दिवस असतात, नव्याचे 9 दिवस असतात, पण मी तर 9 दिवसापेक्षाही जास्त खुश राहिली. म्हणजेच आयुष्यभर खुश राहील. अजून तर तुम्हाला आमची लय खुशी बघायची आहे बरं का मित्रांनो. ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार, ज्यांनी साथ सोडली त्यांचे उपकार. तर चला मग इकडं स्वयंपाकाला लागली. मी करणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी, जे की तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलीच असणार. शेवग्याच्या शेंगाची भाजी, चपाती आणि भात. त्यांना आवडत नाही त्यामुळे मी भात करत नाही. म्हणजे जास्त खात नाहीत ते भात आणि भाकरी पण खात नाहीत, म्हणून मी चपाती आणि भाजी केलेली आहे. माझ्या देवा काळजीर, उठा ना, 10 वाजले ना, उठा की उठता का नाही? 10 वाजले. बाला 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 वाजले तरी झोपून जातात. मग यांच्यात बी उठलेत. उठा उठा उठता का? झोपू मी? उठा उठा, स्वयंपाक चालू आहे माझा. उठा चला. इकडे आंघोळीला पाणी तापून ठेवलेलं आहे, इकडे स्वयंपाक चालू आहे. आता मसाला काढलाय मस्तपैकी, शेवगा शेंगाची भाजी करणार आहे. चला मग. एकदा मिस्टरांचा डबा दिला ना मग काही दिवसभर ताण नाही राहत. मग आपले काही व्हिडिओ शूट करत बसायचे, व्हिडिओ एडिट करत बसायचे, व्हिडिओ टाकत बसायचे आणि कमेंट वाचत बसायचे. कमेंट वाचून लोकांच्या डोक्याला ताण करून द्यायचं आणि मग लोकांना उत्तरं देत बसायची. एवढेच काम आहे सध्या माझ्या मागं. आणि इकडे मस्तपैकी असा मसाला परतवून घेतलेला आहे. तुम्हाला आठवत असेल एका ताईने मुंबईवरून मला मसाला पाठवला होता, तर त्याच मसाल्याची आज मी भाजी करणार आहे. याच्या अगोदर मी 2दा केली पण मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. तर खूपच छान अशी भाजी होते बरं का. छान मसाला पाठवला त्यांनी मला. चपात्या वगैरे करून घेतल्या, भाजी वगैरे करून घेतली, टिफिन वगैरे झाला एकदा यांना. आज काय हो? बर्थडे. कोणाचा बर्थडे? हॅपी बर्थडे. जेवून घ्या आधी. हे नाश्ता चालू आहे सकाळचा. इकडं आमचं चहा पाणी चालू आहे. ते शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. किचन ओट्यावरचा राळा आवरायचा आहे आधी, यांना हाकलून लावायचं आहे, म्हणजे कामावर लावायचं हो. ही आमची फ्रीज साफ करायची. आम्हाला खायला लय पडलं राहते पण आम्हाला खायला टाईम नाही आहे. पाणी बॉटल कुठे गेली? हां, चलो आवरा आवरा, उशीर झालाय का आम्हाला. कशी आहे भाजी? आवडली का? खरं खरं? 1 नंबर. नक्की? शपथ? बाय बाय. गाणे वाजत होते, कॉपीराईट येईल त्यामुळे मी म्यूट करत आहे. तर त्यांना नाश्ता वगैरे करून पाठवला. नाश्ता तर काही केलं नाही, मग भाजी पोळीच खाऊन जा म्हणलं, काहीतरी पोटाला आधार नाही का. मग डायरेक्ट 1 वाजता जेवायला भेटतं त्यांना. मग त्यामुळं मग ते गेल्यानंतर त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली. आणि हे कार्ड्स कशाचे आहेत कोणीतरी कमेंटमध्ये मला विचारलं होतं, तर झूम करून दाखवते, बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे कार्ड्स मला स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये दिलेले आहेत. तर म्हणजे आधीपासूनच आहेत, खूप आधीपासून आहेत माझ्याकडे, तर त्यामुळे ते देवावर ठेवले. तर त्यांचा टिफिन दिला, ते गेले कामाला. मग देवपूजा वगैरे केली, राहिलेला स्वयंपाक केला, म्हणजे त्यांचा टिफिन करून दिला घाईघाईमध्ये. मग चपात्या वगैरे करून घेतल्या. आता जेवण वगैरे करायचं, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, याची आंघोळ बिंघोळ आवरायची, घरातलं झाडू फरची आवरायची. आणि मग मला जायचं आहे 4 वाजता बाहेर. काय म्हणते त्याला, गिफ्ट घ्यायला जायचं आहे. आज 1 मंथ ॲनिव्हर्सरी. मी म्हणलं स्वतःच्या मनाने एक गिफ्ट घ्या. काय गिफ्ट घेऊ सजेस्ट करा बरं पटापट. पण तुम्ही सजेस्ट करणार तोपर्यंत माझं गिफ्ट घेऊन झालेलं असेल. तर चला मग करा कंटिन्यू, आवरल्यावर बोलू. या फ्रेंड, जेवण करायला भूक लागली आता मला जोरात. आवाज बंद कर टीव्हीचा. चल जेवण करायला. अभ्यास कर. लोक कमेंट करतात पार अभ्यास करत नाही का, मयंक अभ्यास करत नाही का. हा, नुसतं टीव्ही नको बघू, अभ्यास कर. पाण्याची बॉटल आण बरं ती. चल लवकर.
तर मित्रांनो, या जेवण करायला लई जोरात भूक लागली. आता बाकीचे कामं राहू द्यावं म्हणलं. आतापर्यंत प्रमोशन, हे व्हिडिओ एडिटिंग, त्या दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ, या चॅनलवर व्हिडिओ. अरे अरे अरे, तिकडून बी कॅच होतंय का? ये जेवण करायला बस, चल. भूक नाही. हा, भूक नाही. चल की. तर आता मी जेवण करते, मग कामं आवरते. आणि उन्हाळा एवढा तापतोय बापरे. मला 3:30 वाजता जायचे. मेन म्हणजे 3:30 वाजता एवढी कडक ऊन असते, काय करावं मला काही समजेना झालंय. जायचंय, जरा काम आहे. तर चला जेवून घेते आधी, तेव्हाचं तेव्हा बघू. आज स्पेशल गिफ्ट आहे बरं का, कंटिन्यू करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आवरायचं चालू आहे माझं. भांडे कुंडे आवरले, भांडे बिंडे घासले, झाडू फरची केलेली आहे, कपडे बिपडे धुवून वाळत घातलेले आहेत. हा पा याचा कधी काय काय म्हणतात ते, कधी बी दूध बिस्किट खातो राव. जेवण वगैरे झालं ना, दूध बिस्किट खायला लागलं. तर आता मी आवरती आहे, मला जायचं आहे बाहेर. खूप उशीर झालेला आहे. मिस्टर काय आले नाही बाबा अजून, मला गाडी घेऊन जायचे. एकतर एकटी सोडत नाही, ती एक मैत्रीण आहे, ती येते, तिच्यासोबत जायचं आहे. कारण सरप्राईजच त्यांच्यासाठी असं आणणार आहे ना मी आता, की त्यांना नाही घेऊन जाऊ शकत त्या सरप्राईजसाठी. बाई कसलं ललायचं. बोलते नंतर, करा कंटिन्यू. ओ चालली मी बाहेर. बाय. ओ ओ बाहेर चालली मी. ओ बाहेर चालली मी. तोंड का उतरला? तोंड का उतरला? पहिल्यांदा एकटी बाहेर चालली म्हणून सोड वाटत नाही. जाऊ का? मम्मा. बाय मम्मा, मी चाललो खाली खेळायला. बाय बाय. चाबी हातात, रुमाले. बाय 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 म्हणा की. येत नाही आता मी, चालले तशीच तिकडून कात्रजला. मला घेऊन. बाय बाय बाय. मी चाललो जाऊ ना नक्की, गिफ्ट आणते तुम्हाला. बाय बाय बाय. बाप रे, भयंकर तोंड उतरला होता नवऱ्याचा. बाहेर जाते म्हणली की. आज पहिल्यांदा एकटीला सोडलंय मला. लग्न झाल्यापासून मला म्हणतात अजिबात तुला कुठं एकटीला जाऊ देणार नाही, सारखं फोन, व्हिडिओ कॉल हे ते चालू असतात. आणि आज पहिल्यांदा बाहेर चालली म्हणल्यावर एवढं तोंड उतरलं होतं त्यांचं, बघण्यासारखं होतं, खतरनाक. मला लय हसायला येत होतं. पण असू द्या, त्यांच्यासाठी सरप्राईजच असं आहे की मी त्यांना नाही घेऊन जाऊ शकत. पण हां, माझी एक मैत्रीण आहे, जे व्हिडिओ तुम्हाला बड्डेच्या व्हिडिओमध्ये दिसली होती, ते रियांश अमृत ज्यूसवाले, त्यांना फोन केला, त्यांना तिकडे बोलवून घेतलं. मी गेली गाडी घेऊन आणि डायरेक्ट आली बघा इकडे. तर आता तुम्हाला समजलंच असेल काय सरप्राईज गिफ्ट. कारण आता हे सरप्राईजच असं होतं की मी त्यांना नव्हती आणू शकत इथे. मग मी इकडे आलीच टॅटू स्टुडिओमध्ये. आता खूप जण बोलत होते मला की त्यांच्या हातावर तू बळजबरी नाव काढून घेतलेलं आहे, खोटं बोलते, तू तुझ्या हातावर का नाही काढलं, ते एवढं जीव लावते, ते एवढं प्रेम करते, मग तू नाही करत का, असं बोलत होते मला. म्हणलं चला आता प्रेम दाखवण्याचा हाच एक मार्ग असेल ना, तर हा मार्ग मला स्वीकार आहे. कारण ज्या माणसाचं नाव मी माझ्या आयुष्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्याचं हातावर लिहिणं म्हणजे काही लई मोठी गोष्ट आहे का. मग मी गेली टॅटू काढायला. आता मस्त महादेवरावांचं टॅटू काढणार आहे बघा. सगळे विचारत होते नाव काय नाव काय. सरप्राईज, असं सरप्राईज द्यायचा असतो की पुढच्याला माहिती होऊ द्यायचं नसतं. मग त्याला म्हणतात गिफ्ट, सरप्राईज. हा, आणि आनंदाने द्यायचा असतो, किती त्रास झाला तरी. आता बघू ॲक्शन रिॲक्शन घरी गेल्यावर. मला तर वाटतं हाकलूनच देतात काय घराच्या बाहेर. कारण नको म्हणले होते ते, सुरुवातीला सांगितलं अजिबात काढायचं नाही, गरज नाही आहे, त्रास होते म्हणलेला आहे. पण मग आता ते त्रास सहन करू शकता, मग आपण नाही करू शकत का. आणि एवढ्या प्रेमळ हबीसाठी तर करूच शकतो, है की नाही, है की नाही. तर खूप आनंदाने, खुशीने स्वतःहून काढते. त्यांना माहितीसुद्धा नाही, नाही तर परत तुम्ही कमेंट करणार हां त्यांनी सांगितलं. लगेच कमेंट करतात. त्या दिवशी म्हणे तू बळजबरी काढायला लावलंय म्हणे. जेव्हा की व्हिडिओ काढला मी की आमचं म्हणजे ते स्वतःहून आले, तरी पण ठीक आहे असू द्या, काय समजायचं ते समजा. आणि हे दिखाव्यासाठी बिन नाही बरं का, आनंदासाठी, स्वतःसाठी. पण तुम्हाला तर माहिती आहे मी सगळ्या गोष्टी दाखवते म्हणल्यावर हे कसं लपवून ठेवणार, त्यासाठी मग शूट करायचं. ज्योतिताई आल्या माझ्यासोबत, त्याच्यामुळे मी आली, नाहीतर एकटी नसती आली बाबा. मला समजलंच नसतं काही इकडचं एरियात. मला बाहेरच जाऊ देत नाही म्हणल्यावर काय समजणार आहे.
माहित नसलं ते मागं बसून कुठं काय करतात 10 वेळेस बी फिरलं तरी. इथं कुठेही तू हरवलीस ना. आता इथं समजा असंच मी नेहमी नेहमी येत जात राहिली तर ते पाठ होऊन जातं, पण ते नवीन नवीन मग काहीच समजत नाही. होईल होईल. एक दोन वेळा चला कोणीतरी सपोर्ट. लय लांबून आलेत त्या बी, मी पण लय लांबून आले. मित्रांनो सोपं नो माय, कोण बी टॅटू काढत नाही. ज्याचा जीव आहे तेच गोंधवून घेते बघ. जेव्हा तुझ्या नावाचा टॅटू कोण गोंधवून घेईन ना तेव्हा तुला कळल. या अशा सुया टोचावं लागते. सोपं आहे का? हे बघा विषय लय हार्ड आहे. हे असं निघणार आहे बघा. आवडली का तुम्हाला डिझाईन? पटापटा कमेंट करा. मला आवडली बस झालं, नवऱ्याला आवडली पाहिजे. चला मग. तर बघा मित्रांनो, सरप्राईज द्यायचं ना तर असं न सांगता द्यायचं असतं. सांगून सरप्राईज देऊन काय फायदा बरं? त्याचा आनंद काहीतरी झाला पाहिजे ना. ते टॅटू काढताना तर माझ्या मनात एवढे दुनियाभराचे विचार होते ना की असं वाटत होतं की घरी गेल्यावर त्यांचे रिॲक्शन काय असतील, त्यांना हे अचानक दिसल्यावर त्यांचे रिॲक्शन काय असतील. तर ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. त्या अगोदर हे बघा, तुम्ही सगळे विचारत होते ना नाव काय नाव काय, तर मी उखाण्यामध्ये नाव घेते. आता बघा, नाव घ्या कमेंट आले सोडा. नाव घ्या कमेंट आले सोडा. महादेवरावांचे नाव घेते. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बरं का यूट्यूब फॅमिली. आता हे महादेवरावांचं नाव मी हातावर काढणार आहे. बरोबर आहे ना, एकदा परत बघून घ्या. काढल्यावर चेंज नाही करता ते येणार. हड्डीवर आलंय का तेवढं बघा. हड्डीवर आलंय का बघा वा. हड्डीचं इथं. नुसत्या हड्ड्या आहेत काय? नक्की व्यवस्थित आहे ना तुमच्या हिशोबाने तरी? नाही नाही बरोबर आहे. खाली मला नाही बघितलं कळत. की सरळ दिसतं ना. हा? मला नाही कळत त्यामुळे अशा रेंजला सरळ मी घेतलं. काही सांगू शकत नाही त्यातले. काही अशा रेंजला सरळ आहे. नाव थोडंसं यासाठी ठेवले, ठीक आहे, म्हणजे डिझाईन पकडली पूर्ण तर ती सरळ येते. ओके, बघा तुमच्या हिशोबाने, मला नाही कळणार. करिश्मा तर रडणार आहे. नाही रडत मी. तर फायनली इथं टॅटूची प्रोसेस चालू झाली बघा. आणि ते टॅटूवाले बी एवढे हसत होते, एवढं दुखत होतं ते मला. आणि बापरे काय बडबड करत होती मी दुखत होतो म्हणून. आणि सोप्पं नवमाई हे खेळ खूप जण विचारतील मला आता कमेंटमध्ये. बघा ताई टॅटू काढण्याचा त्रास होतो का? ते तुम्ही डोळ्यांनी बघतच आहात. त्रास लय म्हणजे लय जबरदस्त त्रास होतो बरं का. पण एकदा मग काय ते एकदा रूटमध्ये चालू झालं की मग थोडं कमी होत जातं. मग त्यानंतर हात दुखतं. तरी एवढीच जास्त इन्फॉर्मेशन मी नाही देऊ शकत टॅटूबद्दल, एवढंच सांगू शकते. तर माझे एक्सप्रेशन म्हणजे खूप एकतर आनंद पण होता की चला म्हणलं त्यांनी आपलं नाव काढलं, मग आपण नको का काढायला. त्यामुळे मी नाव काढलं. तर आणि भरपूर जण कमेंट पण करत होते त्यांचं प्रेम आहे मग तुझं प्रेम नाही का, याचा अर्थ म्हणजे काय काय आता मी नाही सांगू शकत, असे पण कमेंट होते. त्यामुळे म्हणलं चला काढा. आणि माझ्या मनात होतंच की मला माझ्या मनासारखा लाईफ पार्टनर भेटला ना तर मी नक्की त्याचं नाव आपल्या हातावर काढणार. मी जर त्याचं नाव माझ्या आयुष्याच्या पुस्तकावर लिहिले तर हातावर काही चीज आहे नाही का. आणि प्रेम असल्यावर त्रास होत नाही बरं का, हे लक्षात ठेवा, प्रेमाने काढा. तर फायनली अशा पद्धतीने नाव काढलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. असेल तर त्रास होत नाही म्हणते, थोडासाच त्रास झाला, आता काही वाटत नाही. हे स्टार्टला होतं थोडंसं, नंतर नाही होत. नाही मला भरपूर कमेंट्स येणार आहे, ताई त्रास होतो का टॅटूचा? मग मी सांगते नाही होत, फक्त प्रेम पाहिजे, नाही होत. आणि प्रेम नसेल तर लई होतं मग. खरं त्रास व्हायला लागलाय तसं थोडा आणि चपाती असं घिचडल्यासारखं काय झालं सगळं, ते मोकळं नाही झालं. नाही नाही होईल ना, ते कलर चांगला असेल. आवडतं का नाही काय माहिती बाई, काय माहिती काय काय विचार येत असतील डोक्यात. मी इकडून मेसेज करत आहे त्यांना, काय पाहिजे तुम्हाला, शर्ट पाहिजे का टी शर्ट पाहिजे गिफ्ट. आणि त्यांना माहिती बी नाही, त्यांचे रिॲक्शन मला बघायचे. तर फ्रेंड्स तुम्हाला पण टॅटू काढायचा असेल तर हे दादा खूप छान टॅटू काढतात. मला आवडलं, म्हणजे त्यांच्या हातावर काढलं होतं, आम्ही इकडेच काढलं होतं. एक टॅटू स्टुडिओ म्हणून आहे. जेव्हा मी सुरुवातीला व्हिडिओ घेतलेला आहे त्यांचं ते दरवाजा उघडताना, तर तिथं बघा तुम्ही नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे टॅटू काढण्यासाठी येऊ शकता. तर अशा पद्धतीने ते टॅटू काढला. अजून त्या हार्टमध्ये कलर वगैरे भरायचा बाकी होता. आणि हा बघा वेगळ्याच प्रकारचा मासा दिसला बाबा इथं मला. तर आता बघू त्यांचे रिॲक्शन काय येतात. तुम्हाला काय वाटलं होतं ते मला आधी नक्कीच सांगा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघितला तेव्हा तुम्हाला काय वाटलं की करिश्मा नवऱ्याला काय गिफ्ट देणार आहे, असं काय सरप्राईज देणार आहे. तर चला आता याच्यामध्ये कलर वगैरे भरायचं. आणि माझं नाव सांगून आले नाही इथं तर होऊ शकते तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल. तर नक्की कॉन्टॅक्ट करा, नक्की या. खूप छान आणि लवकर झटकेपट टॅटू काढून देतात. म्हणजे हे लईच 15-20 मिनटात झालेलं आहे माझं टॅटू काढून. तर अशा पद्धतीने ते क्राऊन वगैरे काढून घेतलं, त्याच्यामध्ये मस्त कलर भरला. आणि हा आहे फायनल लुक. तर वाव कसलं भारी आहे.
आवडला का तुम्हाला पटापटा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा होती की नव्हती ते सांगा. आता तुमची अपेक्षा सोडा, नवऱ्याची अपेक्षा होती का नाही ते घरी गेल्यावर दिसणारच आहे. आणि परत एकदा एवढंच सांगणार की जरा विचार करून कमेंट्स करत जा. प्रत्येक गोष्ट प्रत्येक योग्य वेळ आल्यावर होत असते. आता खूप जण मला म्हणत होते त्यांच्या हातावर नाव काढलं तेव्हा तू पण काढायला पाहिजे होतं. तर बस तसल्ली झाली सगळ्यांची. त्यानंतर मी तिथून निघाली आणि मग म्हणलं आता यांना सरप्राईज तर द्यायचं आहे पण असं डायरेक्ट दाखवायचं नाही. मग मी बाहेर गेली आहे तर त्यांना वाटेलच ना ही काहीतरी घेऊन येणार. त्यामुळे मग मला हे तसंही 7 घोड्यांचा फोटो घरात लावायचाच होता. हे चांगलं असतं वास्तुशास्त्रानुसार लावणं. आधी पण होता माझ्याकडे पण तो नाही आणला. तर मला दुसरा फोटो घ्यायचा पण होता म्हणून मी 7 घोड्यांचा फोटो घेतला. त्यांना पण डाऊट येणार नाही आणि मला पण त्यांचे रिॲक्शन बघायला भेटतील. त्यामुळे मी हे आणलेलं आहे. त्याच्या खाली मी हात लपवून ठेवला आहे जेणेकरून म्हणजे माझं टॅटू नको दिसायला. तर त्यांना मी आधीच मेसेज करून ठेवला होता की डोळे बंद करून ठेवा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. पटकन डोळे बंद करायला लाव. तू धरून ठेव डोळे. डोळे धरून ठेव. धरून ठेव दोन्ही हाताने. हां अजिबात खोलू देऊ नको. पॅक धर ना जरा धर. डोळे धर. नाक कुठं धरायला लागला. अगं त्यांनी डोळे उघडलेत मधून. नाही दाबून धर डोळे. बंद ठेवून दाबून धर. तसे नाही दाबत. डोळे दाब. डोळे दोन्ही हाताने डोळे दाब. डोळे दाब दोन्ही हाताने बरं का. काय ते? हां काय त्यांचा फोटो का? दाबले का. हा. दादा धरून ठेव. गिफ्ट. डोळ्यात खोला. हॅपी फर्स्ट वन ॲनिव्हर्सरी किचन. थँक्यू थँक्यू. अरे आवडला का गिफ्ट. धर मोबाईल हलवायचं नाही अजिबात. अरे बाबा मला टीव्ही बघायची आहे. काय राहणार नको बघा. बघू नका तुमच्या थोडी काय कामाचं. मी माझं गोंधळून आली. असं तू असं होऊ शकत नाही. अहो नाही ना असं नका करू. असं नका करू. अहो काढू नका ते परत चिटकत नाही. नाही चिटकत. विषय कशाचा आहे. त्रास तुम्हाला नाही झाला का त्रास आमच्यामुळं. हां मग आम्हाला कसं काय होईल. हां त्रास झाला. कोणाला त्रास झाला. तुम्हाला तुम्हाला त्रास झाला. तुम्हाला त्रास झाला इथंच. तुम्हाला त्रास झाला. तुम्हाला त्रास झाला. मग 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 त्रास कोणाला. तर फ्रेंड्स त्यांना टॅटू आवडला का नाही आवडला मला नाही माहिती. तुम्हाला काही एक्सप्रेशन दिसले असतील त्यांच्या चेहऱ्यावरचे तर मला पटापटा कमेंट करून सांगा. मला तर काही एक्सप्रेशन दिसले नाही. काय माहिती त्यांना आधीच कल्पना होती का काय. काय मला वाटलं रागवता का चिडता का हाकलून देतात काय. का बरं. का रडता तरी वाटलं किंवा काहीतरी एक्सप्रेशन येतील म्हणलं. चेहऱ्यावर तर काहीच एक्सप्रेशन नाही आलं. का बरं. हां का बरं. म्हणजे असं अपेक्षित होतं का. काय तुम्हाला काय वाटलं काय गिफ्ट आणायला गेली सांगा. तुम्हाला काय वाटलं काय आणायला गेली. घातली एखादा टी शर्ट आणशील बाबा. हां खरं टी शर्ट आणायला एवढा 1 तास लागतो. तरी म्हणलं जास्त वेळ गेला म्हणलं काय म्हणले म्हणलं बाबा ते आता मैत्रीण आलते म्हणलं आता कुठं खातपीत बसले असतील. काय नाश्ता पाणी जेवण मैत्रीण आली तिथून घेतली मैत्रीणला दमादमानी गाडी चालवत बसवून. दमादमानी गाडी चालवत तिथपर्यंत गेलो. तिथं त्यांना फस्ट काळा करून पटपट डिझाईन बनवली. ते निवडलं आणि पटकन लगेच निघलो. इथं आलो. ट्रॅफिक एवढी होती की गाडी बी निघत नव्हती. एवढी ट्रॅफिक. आणि त्यात ते पोलीसवाले आडवे होते. म्हणलं आता धरतेत गाडी. नशीब नाही धरली नाही तर अवघड झालं असतं. काय अपेक्षित होतं सांगा पटकन. काहीच नव्हतं. काय अपेक्षित होतं. काहीच नव्हतं. काय होतं. काय होतं म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं काय गिफ्ट आणाल असं. काय गिफ्ट आणाल असं म्हणलं की टी शर्ट. तेवढंच वाटलं होतं खरं मनापासून. खरं सांगा खरं. दुसरं काय आणणार म्हणलं. ही अपेक्षित नव्हतं. मग काय वाटलं बघितल्यावर. काय वाटलं. काय वाटलं तर. शॉक झालं. शॉक बसला. शॉक बसला. खरं चेहऱ्यावर तर दिसत नाही शॉक. चेहऱ्यावर दिसला नाही पण मनात बसला ना. आम्हाला दाखवायचे बघायचे शॉक तुमचा. मनात बसला ना म्हणलं असं बघितलं म्हणलं आता
काय वाटलं आधी आतमध्ये काय असेल? नावच वाटलं. आणि मग तरी का खोललं? तरी का खोललं? बघा दुसरेच नाव बोललं का? असं कसं होईल? मग काय वाटलं? असलं टाकलं व्हिडिओ. हं? मग आता तुम्हाला काय वाटलं मला काय माहिती? मला काय माहिती तुम्हाला? नाव टाकलं एवढं माहिती झालं असं बघितल्यावर. मी तुम्हाला नाहीये म्हणली, नाव तर लगेच खोलले तुम्ही. नाव टाकलं म्हणल्यावर नाव आहे मला. आणि एवढी काय मग काही झालं, नंतर बघायचं होतं की. त्याला काय झालं, बघायचं होतं मला पण. हं? घाई झाली ती बघायचं नाव माझं. तुमचं नाव बघायची घाई झाली. एक्सप्रेशन दिसत नाही अजूनही. हं? मला वाटलं रडता बिरता का काय. रडता येत नाही मला. प्रेमाचं हो. तुम्हाला रडता येत नाही? किती तर रडता. खोटा नाही. मी जरा काही बोलले की लगेच रडता, सोडून द्यायचं बोलले की लगेच रडता. रडता येत नाही? आनंदाचे अश्रू रडता येत नाही? कसं काय? रडून तर आले दिसते तर मला अश्रू लाल लाल झाले डोळे. नाही. हो हो. मत रो मेरे दिल, चुप हो जा, हुआ सो हुआ. वो जो प्यार में होता है, एतबार में होता है, तेरे साथ भी वही तो हुआ. तर गिफ्ट आवडलं का नाही मला माहीत नाही. मला तर नाही वाटत, त्यामुळे एक्सप्रेशन तर काही दिसत नाही आहे. मला तर लय आवडलं होता. योग्य माझा गिफ्ट त्यांना आवडला नाही असं दिसून येते एकंदरीत चेहऱ्यावरून. तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून पटापट सांगा. आणि आता आम्ही चाललेले. लवकर सांगा कमेंट करून. काय सांगणार? गिफ्ट आवडलं आहे की नाही तुम्हाला ना? मला- तुम्ही सांगणार ना, ते कसे सांगणार? मलाच आवडलंय की नाही लवकर सांगा. तुम्ही सांगा, तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला. खूप आवडलं खूप. खरं खरं रडा मग एकदा. चला आम्हाला आता पिक्चर पाहायला जायचंय, तुम्ही करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स चला आवरलंय माझं. आता आम्ही निघतो जेवण करायला. प्लॅन कॅन्सल झाला पिक्चरचा. ओ चला लावून मग. ट्राय करतोय. तर चला माझा आवरलेला आहे. आता आमचा प्लॅन पिक्चरचा कॅन्सल झाला. आता चाललो आहे जेवण करायला. जेवण करून यायचं. झाली अशा पद्धतीने आमची 1 month ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट. अजून काय पाहिजे, बस झालं. तर चला मग. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आम्ही 1 month ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. तुम्ही विचारत होते केक नाही कापला का, तर केक वगैरे काही नाही कापला. उगं कशाला केक कापत बसायचं, जेवण करून यायचं म्हणलं. आमचा पिक्चरचा प्लॅन होता पण सगळा प्लॅन उशीर झाल्यामुळे फिसकला. मग म्हणलं जाऊ दे आता नेक्स्ट टाईम जाऊ पिक्चर बघायला. आम्ही आलो इकडं जेवण करायला. ते मला म्हणले चल तुला माझ्या आवडत्या हॉटेलमध्ये स्पेशल जेवण चारतो. मग आलो आम्ही इकडे द्वारका हॉटेलला जेवण करायला. माईन शेट काय खायला आले? चिकन, अंडा. मी अंडा घेतलाय स्पेशल. तुम्ही चिकन द्या. हे मला चिकन द्या. हे मला द्या. सगळं खा, सगळं खा. पाहुणा जेवला काय? नाही, जेवण चालू आहे पाहुण्याचं. आपण जेवणच करतो. या मित्रांनो जेवण करायला. चला मग स्पेशल जेवण करायला. ते मला म्हणले चाल तुला आज टॅटू काढले ना, तुला आज जेवण करायलाच नेतो माझ्या आवडत्या हॉटेलमध्ये. आणलं मग इकडं या जेवण करायला. तर फ्रेंड्स नंतर आम्ही जेवण करून आलो आणि नंतर ते हाताचं सोडायचं होतं. तसं त्यांनी 1 ते 1.5 तासाच्या वर ठेवायला नाही सांगितलं, पण आम्हाला जेवण करून यायलाच उशीर झाला. त्यामुळे त्याला पार 2 तास झाले होते. त्यांच्या टॅटूच्या वेळेस बी तसंच झालं होतं. तर असू द्या, आता त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मला तर नाही दिसले. तुम्हाला दिसले असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय माहिती त्यांच्या मनात काय वाटत असेल, अजूनही मला काही कन्फर्म नव्हतं. पण दिसत होता थोडाफार आनंद. बाकी तुम्ही सांगा कसं आहे मग, आवडलं का महादेवराव? आवडलं का? किती आवडलं? एवढं किडायला रडायला लागले. एवढं आवडत वाटलं नव्हतं. हां इथं बघायचं.
खरं एवढं आवडून वाटलं नव्हतं. खरं खरं आवडलं तर काही करायचं. नव्याचे 9 दिवस. नव्याची नाव नाही, मग नव्याची पूर्ण लाईफ. अशीच राहील यस. शेवटपर्यंत. लोक नव्याचे 9 दिवस म्हणू पार आपल्या लग्नाला 1 महिना झाला तरी नव्यासारखं चाललंय. शेवटच्या क्षणापर्यंत. 30 दिवस झाले तरी नव्याचे 30 दिवस झाले आमचे. तुमचे नव्याचे 9 दिवस असते है ना. हसा मग बाय. हसा ना. कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग नक्कीच सांगा. आता आम्ही लाईव्हला येतो. लाईव्हचं टायमिंग झाला. आज आम्ही आता जेवण करून आलो आणि लहान लेकरावाने नका करू तुम्ही. आत्ताच आम्ही जेवण करून आलो. आता आम्हाला लाईव्ह यायचं आहे थोडा वेळ. नव्याचे 9 दिवस असो नाही तर 10 दिवस, पण जे 9 दिवस आहेत ते बी आनंदात घालवता आले पाहिजेत. बरोबर का नाही मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला टॅटू मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर कमेंट नक्की करून. नक्की सांगू. तुम्हाला आवडला नाही आवडला, यांना आवडला बस झाला. ते असं केल्यावर बरोबर दिसतं. असं हात ठेवल्यावर बरोबर दिसतं. म्हणजे ती डिझाईन तशी वर आहे. कसं होतं मटन, कसं होतं? चांगलं होतं. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. झोपा. मस्त राहा. सुस्त राहा. कसं नाईट. गुड नाईट. मस्त राहा. सुस्त राहा म्हणा एकदा. मस्त राहा, स्वस्त राहा, झोपून राहा. आनंदी राहा, झोपून राहा.